नमस्कार. सेतू अभ्यासक्रम ब्रिज कोर्स दिवस क्रमांक 8 उपघटक सजातीय करणीवरील क्रिया बेरीज आणि वजाबाकी म्हणजेच सजातीय करणींची बेरीज वजाबाकी कशी करतात हे आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. त्याचबरोबर करणींचा गुणाकार आणि भागाकार दिवस क्रमांक 9 मधील सुद्धा घटक शिकणार आहोत. जरा आठवूया. 4चा वर्ग 4चा घातांक 2 आहे. आता आपल्याला 4चा वर्ग माहीत आहे. 4चा वर्ग 16 म्हणजेच आपल्याला काय म्हणता येतं रिव्हर्सली 16चे वर्गमूळ 4 आणि हे शॉर्टमध्ये कसं लिहिता येतं 16चे वर्गमूळ किती 4 इथं दिलेलं आहे. त्यानंतर 9चा वर्ग 81 9 गुणिले 9 9 9 81 म्हणून 81चे वर्गमूळ 9 हे शॉर्टमध्ये कसं लिहिता येतं आपल्याला 81चे वर्गमूळ 9. त्यानंतर तिसरं बघा तिसरी बाब काय आठवायची आहे वर्गमुळात 36 बरोबर 6 तर चौकटीत योग्य संख्या लिहा. आता तिथली आतली संख्या आपल्याला शोधायची. तर 36चे काय आहे वर्गमूळ आहे म्हणजे 36चे वर्गमूळ इथं संख्या नसेल तर ती ऑटोमॅटिकली किती असते 2 असते. कारण 36चे वर्गमूळ 6 जर लिहिले म्हणजे इथं 2 असणार आहे. आता महत्त्वाचे मुद्दे काय त्यांनी दिलेले आहेत. करणी म्हणजे काय तर समजा n कोटी असताना करणीसते म्हणजे ही जर करणी असेल तर या चिन्हाला करणी चिन्ह म्हणतात. आणि आत जी संख्या असते या म्हणजे जिथं आत संख्या n आहे n या संख्येला करणीचा कोटी म्हणतात. आणि a ला करणीस्थ संख्या म्हणजे इथं a ही काय आहे करणीस्थ संख्या आहे. आता मी 2 उदाहरणं लिहितो. आता या 3 उदाहरणामध्ये 5 ही करणीस संख्या आहे 10 ही करणीस संख्या आहे आणि 7 ही करणीस संख्या आहे. त्याचबरोबर या पहिल्या उदाहरणामध्ये करणीचा कोटी 4 आहे दुसऱ्या उदाहरणामध्ये 3 आहे आणि इथं आत संख्या लिहिली नाही याचा अर्थ किती आहे 2 आहे म्हणजे या करणीचा कोटी 2 म्हणजे लहानात लहान करणीचा कोटी किती असतो 2 असतो. मोठ्यात मोठा सांगता येत नाही पण करणीचा कोटी पूर्णांकामध्ये असतो. आता पुढे काय म्हटलंय बघा कोटी 2 असणाऱ्या करणींना वर्ग करणी म्हणतात. कोटी 2 असणाऱ्या करणींना काय म्हणतात वर्ग करणी. म्हणजे या करणीचा कोटी 2 आहे या करणीचा कोटी 2 आहे या करणीचा कोटी 2 आहे म्हणून ह्या काय झाल्या वर्ग करणी. पण ही मात्र तुमची वर्ग करणी नाही. तर या करणीचा कोटी 4 असल्यामुळे ही वर्ग करणी नाही. त्यानंतर सजातीय करणी पुढची संकल्पना सजातीय करणी ज्या करणींची कोटी समान आणि करणी संख्या समान असेल तर त्या करणींना सजातीय करणी म्हणतात. आता बघा मी हे लिहितो म्हणजे लगेच लक्षात येईल. 5 करणीस्थ 3 1/2 करणीस्थ 3 ऋण 4 करणीस्थ 3. इथं पहिल्या करणीचा कोटी 2 आहे दुसऱ्या करणीचा कोटी 2 आहे आणि तिसऱ्या करणीचा कोटी 2 आहे. शिवाय करणीस्थ संख्या समान आहे 3.
म्हणजेच ह्या तिन्ही करण्या काय झाल्या, सजातीय करणी झाल्या. आता सजातीय नसलेली करणी म्हणजे नेमकं कसं बघा, 7 कर्निस्थ 5 आणि कर्निस्थ 6. समजा ही पहिली करणी आहे आणि ही दुसरी करणी आहे, तर इथे ह्या दोन्ही करणी सजातीय करणी नाहीत. का नाहीत, तर कोटी समान आहे पण कर्निस्थ संख्या समान नाही. सजातीय करणीसाठी काय आपल्याला आवश्यक आहे, कोटी समान पाहिजे आणि कर्निस्थ संख्या सुद्धा समान पाहिजे, म्हणजे करणीच्या आतील. त्यावेळी त्या करणीला काय म्हणतात, सजातीय करणी म्हणतात. आता सजातीय करणीची बेरीज वजाबाकी करायची कशी, तर इथं उदाहरण दिलेलं आहे. 7 कर्निस्थ 5 अधिक 12 कर्निस्थ 5. थोडक्यात कर्निस्थ 5 ला जर आपण पुस्तके म्हटले, 7 पुस्तके अधिक 12 पुस्तके, म्हणजेच किती पुस्तके होतील, 7 पुस्तके अधिक 12 पुस्तके म्हणजे 19 पुस्तके. हे जर आपल्याला एक स्टेप वाढवायची म्हटलं तर काय करता येईल, कर्निस्थ 5 कॉमन काढल्यावर 7 अधिक 12 राहील आणि 7 अधिक 12 म्हणजेच 19. थोडक्यात करणीच्या अगोदर जी संख्या आहे त्या संख्येची काय होते, बेरीज होते आणि कर्निस्थ संख्या समान राहते. म्हणजे सजातीय करणीची बेरीज वजाबाकी करताना फक्त सहगुणकाची, करणीच्या पुढे असणाऱ्या संख्येची बेरीज वजाबाकी करायची आणि कर्निस्थ संख्या जशी आहे तशी लिहायची. आता इथं उदाहरण दिलेलं आहे बघा, हे पहिलं तर सोडवलं आपण. दुसरं, 14 कर्निस्थ 7 वजा 9 कर्निस्थ 7. 14 पुस्तके वजा 9 पुस्तके किती होईल, 5 पुस्तके होईल. फक्त एक स्टेप कशी वाढवली, कर्निस्थ 7 कॉमन काढलेत, राहिले 14 वजा 9 म्हणजेच 5 कर्निस्थ 7. आता पुढं तिसऱ्या प्रश्नामध्ये 3 कर्निस्थ 8 अधिक कर्निस्थ 50 वजा 4 कर्निस्थ 2. आता इथं बेरीज वजाबाकी करायला सांगितली, पण दिलेल्या करणी ह्या सजातीय करणी नाहीत. बेरीज वजाबाकी करण्यासाठी सजातीय करणीची आवश्यकता असते. मग 3 कर्निस्थ 8 बघा काय म्हणतोय, 3 कर्निस्थ 8 हे आपल्याला कसं लिहिता येईल, 3 आणि ह्या कर्निस्थ 8 चे रूपांतर मिश्र करणीत केले आपण. म्हणजे 8 ची फोड काय झाली, बेदोनी 4, 4 दोन्ही 8, 8 चे अवयव पडले. आणि मिश्र करणीत रूपांतर करताना काय करायचं, 2 2 समान अंकाचे गट पडायचे. आता हा गट पडतोय, ह्या 2 ला दुसरं कोण नाही जोडीला, आणि गटातील संख्या एकदाच बाहेर लिहायची, राहिलेली संख्या कुठं लिहायची, आतमध्ये लिहायची. म्हणजेच काय झाले, 3 कर्निस्थ 8 चे रूपांतर 6 कर्निस्थ 2 मध्ये झाले. त्यानंतर कर्निस्थ 50 चे रूपांतर करायचे आपल्याला. तर 50 ची फोड काय होईल, 5 5 25, 25 दोन्ही 50. गटातील संख्या एकदाच बाहेर लिहायची, राहिलेली संख्या आतमध्ये लिहायची. आणि 4 कर्निस्थ 2 वर्गमुळात 2, कर्निस्थ 2 ची काय फोड होत नाही. म्हणजेच बघा, पहिली करणी तुमची 6 कर्निस्थ 2 झाली आणि दुसरी 5 कर्निस्थ 2 झाली. इथं आहे बघा, 6 कर्निस्थ 2 आणि 5 कर्निस्थ 2 आणि 4 कर्निस्थ 2 जसेच तसे. मग सजातीय करणी झाल्यानंतर बेरीज वजाबाकी कशी करतो आपण, कर्निस्थ संख्या जशी आहे तशी ठेवतो आणि त्या पुढे असणाऱ्या संख्येची बेरीज वजाबाकी करतो. मग 6 अधिक 5 11 आणि 11 वजा 4 7, 7 कर्निस्थ 2 आहे इथं बघा. त्यानंतर स्वाध्याय, खालील प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा. 2 कर्निस्थ 3 अधिक कर्निस्थ 3. 2 पुस्तके तुमच्याकडे आहेत आणि मी पुस्तक दिलं तुम्हाला. तुमच्याकडे 2 पुस्तकं आहेत आणि तुम्हाला मी पुस्तक दिलं, तर काय घडेल, तुमच्याकडे 3 पुस्तकं होतील. म्हणजेच ही बेरीज 3 पुस्तके कशी आली, तर इथं करणीच्या पुढे असणारी संख्या 2 अधिक
ह्या करणीच्या पुढे संख्या नाही, नाही म्हणजे किती असते 1, आणि कर्निश 3 कॉमन काढले आपण, आणि 2 अधिक 1 म्हणजे 3, 3 कर्निष्ठ 3 म्हणजे पर्याय क्रमांक 4. चौथा पर्यायाला डी. क्रमांक 2, 10 कर्निष्ठ 5 वजा 4 कर्निष्ठ 5, 10 पुस्तके वजा 4 पुस्तके म्हणजे किती पुस्तके? तुमच्याकडे 10 पुस्तकं आहेत, त्यातील मला तुम्ही 4 पुस्तके दिली, राहिली किती मग? 6 पुस्तके. 6 पुस्तके म्हणजेच पुस्तकाला आपण कर्निष्ठ 5 म्हटलं इथं, म्हणजे उत्तर काय आले? 6 कर्निष्ठ 5, पर्याय क्रमांक 3 सी. पुढं प्रश्न दुसरा, खालील उपप्रश्न सोडवा. 3 कर्निष्ठ 7 अधिक 7 कर्निष्ठ 63 वजा कर्निष्ठ 7. आता 3 कर्निष्ठ 7 वजा कर्निष्ठ 7 ह्या सहजतेय करणी आहेत, पण 7 कर्निष्ठ 63 हे 3 कर्निष्ठ 7 बरोबर सहजतेय नाही. मग कर्निष्ठ 63 बघा, 7 कर्निष्ठ 63 हे मला कशी लिहिता येतील? तर 63 ची फोड काय होईल? 9 7 63, आणि 9 म्हणजे 3 त्रिक 9, आणि 7 ची काय फोड होत नाही, म्हणजेच 7 हे बरं का 7 गुणिले वर्गमुळात 63 कर्निष्ठ 63 मिश्रकर्णीत कसे मांडता येतील? गटातील 3 एकदाच आणि राहिलेली संख्या आतमध्ये, म्हणजेच काय होईल? 21 कर्निष्ठ 7 होईल. आता 21 कर्निष्ठ 7 लक्षात ठेवा. पहिले 3 कर्निष्ठ 7 अधिक ह्याची फोड काय झालेली? 21 कर्निष्ठ 7 आणि वजा कर्निष्ठ 7 किती होईल? 3 पुस्तके अधिक 21 पुस्तके 24 पुस्तके म्हणजे 24 कर्निष्ठ 7 वजा कर्निष्ठ 7. 24 पुस्तकातून पुस्तक दिलं म्हणजे राहणार काय? 23 पुस्तके म्हणजे 23 कर्निष्ठ 7. पुस्तक म्हणजे किती पुस्तके? 1 पुस्तके, म्हणजे उत्तर किती आलं? 23 कर्निष्ठ 7. दुसरा आकडा 7 कर्निष्ठ 5 आणि 4 कर्निष्ठ 5 ह्या सजातीय करणी आहेत, पण कर्निष्ठ 80 त्याच्याबरोबर सजातीय नाही. मग कर्निष्ठ 80 चे मिश्र कर्णित कसं रूपांतर होईल? कसं होईल? तर 80 ची फोड करावं लागेल आपल्याला. 20 चौक 80, 20 म्हणजेच बेदुनी 4, 4 पंचे 20, आणि 4 म्हणजे बेदुनी 4. ह्या गटातले 2 आणि ह्या गटातले 2 बाहेर येणार, म्हणजे हे 2 आणि हे 2 बेदुनी 4, आणि राहिले किती? आत 5 राहिले, म्हणजे कर्निष्ठ 80 म्हणजेच तुमचे किती? 4 कर्निष्ठ 5. आता काय होईल? दुसरं उदाहरण, दुसरी स्टेप काय होईल? 7 कर्निष्ठ 5 वजा 4 कर्निष्ठ 5, आणि 80 ची फोड काय झाली होती? 4 कर्निष्ठ 5. कशासाठी? सजातीय करणीसाठी. मग आता सोडूया. 7 पुस्तके वजा 4 पुस्तके 3 पुस्तके. 7 कर्निष्ठ 5 वजा 4 कर्निष्ठ 5, 7 मधून 4 गेले 3 राहिले, आणि कर्निष्ठ संख्या हा आहे तशी लिहायची. 4 कर्निष्ठ 5 म्हणजेच किती होईल? 4 अधिक 3 7, आणि कर्निष्ठ संख्या जशी तशी, म्हणजे उत्तर काय आले? 7 कर्निष्ठ 5. या पद्धतीने तिसरा आकडा तुम्हाला सहज सुटेल. सजातीय करणी करूया आपण. पहिली करणी काय होईल? चला सर्व स्टेप लिहितो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. 4 आणि हे काय होईल? 12 म्हणजे बेदुनी 4, 4 त्रिक 12, बरोबर. मग गटातील संख्या ते नंतर करू वाटलंच तर. परत 75, 75 ची काय फोड होईल? 5 5 25, 25 त्रिक 75 वजा 7, आणि 48 ची फोड 8 सक 48, 8 म्हणजे बेदुनी 4, 4 दोन्ही 8, आणि 6 8 सक म्हणजे बेत्रिक 6. आता पुढे सोडूया. ह्या गटातले 2 2 2 समान अंकाचे गट पाडायचे. समान 2 2 अंकाचे गट पाडायचे, जेवढे पडतात तेवढे घ्यायचे.
पहिले 4 आणि ह्या गटातले 2 बाहेर आले म्हणजे 4 गुणिले 2 8 राहिले किती कर्निस्थ 3. पुढं वजा ह्या गटातले 5 बाहेर आले राहिले किती आत कर्निस्थ 3. ह्या गटातले 2 आणि ह्या गटातील 2 बेदोनी 4 बाहेर आले आणि पहिले 7 7 चौक 28 आणि राहिलेले कर्निस्थ 3. आता झाले बघा सर्व सजातीय करणी. आता सोडूया. 8 वजा 5 3 3 कर्निस्थ 3 वजा 28 कर्निस्थ 3. आता पुढं काय होईल 3 पुस्तके वजा 28 पुस्तके. करणी संख्या जसे तसे राहते. इथं अधिक चिन्ह आहे आणि इथं वजा चिन्ह आहे. विरुद्ध चिन्ह असताना वजाबाकी आणि मोठ्या संख्येची म्हणजे काय आलं उत्तर वजा 21 कर्निस्थ 3. थोडक्यात करणीची बेरीज वजाबाकी करताना दिलेल्या करणीचे रूपांतर सजातीयमध्ये करून घ्या आणि मग करणीच्या पुढे असलेल्या संख्येची बेरीज वजाबाकी करा आणि करणी संख्या जशी आहे तशी ठेवा. त्यानंतर दिवस क्रमांक 9 सजातीय करणीवरील क्रिया गुणाकार आणि भागाकार आणि परिमेयकरण. सजातीय करणीचा गुणाकार भागाकार कसा करायचा शिवाय करणीचे परिमेयकरण कसे करायचे हे आपल्याला इथं शिकायचं आहे. तर गुणाकार भागाकार करताना सजातीय करणीचा गुणाकार भागाकार करताना आतील गुणाकार आतमध्ये आणि बाहेरील गुणाकार बाहेर. म्हणजे काय तर इथं आता हे उदाहरण बघूया. इथं बाहेर संख्या 4 आणि 2 आहे. बाहेरील गुणाकार बाहेर आणि आतील गुणाकार आतमध्ये 12 गुणिले 3 या पद्धतीने गुणाकार करायचा. 4 दुनी 8 आणि 12 त्रिक किती 36. आता 8 करणी 36 मध्ये गुणिले चिन्ह असते आणि ज्यावेळी एखाद्या करणीला संक्षिप्त रूप द्यायचं आहे म्हणजे त्या करणीचे मिश्र करणीत रूपांतर अजून जर होत असेल तर नेहमी करायचं. जसं की अपूर्णांकाला संक्षिप्त रूप देतो आपण कुठेही ज्यावेळी संक्षिप्त रूप जाईल त्यावेळी संक्षिप्त रूप देतो. तसं करणीला सुद्धा संक्षिप्त रूप द्यायचं म्हणजे मिश्र करणीमध्ये मांडायचे. आता 36चे वर्गमूळच निघत आहेत. वर्गमूळात 36 म्हणजे 6 आणि 8 किती 48 आणि तेच इथं उत्तर आहे 48. आता पुढे दुसरा भागाकार काय आहे 8 कर्निस्थ 35 भागिले 4 कर्निस्थ 7. तर भागाकार करताना सुद्धा तोच नियम. आतील भागाकार आतमध्ये बाहेरील भागाकार बाहेर. म्हणजेच काय होईल 8 भागिले 4 बाहेरची संख्या 8 आणि 4 आणि आतमध्ये कोणती आहे 35 आणि 7 म्हणजे आतील भागाकार कुठे येईल आतमध्ये येईल करणीच्या आतमध्ये आणि बाहेरील भागाकार बाहेर. 8 भागिले 4 2 आणि 35 भागिले 7 5 7 5 35 म्हणजे काय आले उत्तर 2 कर्निस्थ 5 आहे बघा इथं. म्हणजे थोडक्यात करणीचा गुणाकार भागाकार करताना आतील गुणाकार आतमध्ये बाहेरील गुणाकार बाहेर. आतील भागाकार आतमध्ये बाहेरील भागाकार बाहेर. त्यानंतर पुढचा कन्सेप्ट करणीचे परिमेयकरण. जेव्हा 2 करणीचा गुणाकार परिमेय संख्या येतो तेव्हा करणीचे परिमेयकरण होते. त्यापैकी कोणत्याही एका करणीस दुसऱ्या करणीचा परिमेयकरण गुणक असे म्हणतात. म्हणजे आता बघा कर्निस्थ 3 या संख्येला कोणत्या संख्येने गुणले असता तुम्हाला परिमेय संख्या मिळेल. आता असताना ही अपरिमेय संख्या आहे तर तिचे आपल्याला रूपांतर परिमेय संख्येत करायचं आहे म्हणजे करणी घालवायचे. करणी घालवण्यासाठी त्याच संख्येने जर गुणलं आपण अपरिमेय संख्येला परत त्याच संख्येने जर गुणलं तर आपल्याला काय होतंय बघा मिळते आतील गुणाकार आतमध्ये आणि 9चे वर्गमूळ 3 म्हणजे ही संख्या काय आली तुमची परिमेय आली. थोडक्यात या संख्येचा परिमेयकरण गुणक हा झाला किंवा या संख्येचा परिमेयकरण गुणक हा झाला. म्हणजे थोडक्यात करणीचे काय झाले
परिमेयकरण झाले. परिमेयकरण होणे म्हणजे अपरिमेय संख्येचे रूपांतर इथं परिमेय संख्येमध्ये करणं. मग आता इथं उदाहरण दिलेलं आहे बघा, वर्गमुळात 3. नेमके योगायोगानं आपण तेच उदाहरण घेतलेलं. पुढं कर्निस्थ 3 या करणीला कर्निस्थ 12 ने गुणले असता वर्गमुळात कर्निस्थ 36 मिळतात. आणि कर्निस्थ 36 म्हणजे 6 ही परिमेय संख्या आहे. म्हणजेच कर्निस्थ 3चे काय झाले? परिमेयकरण झाले. आता स्वाध्याय कसा आहे बघा, स्वाध्यायामध्ये क्लिअर होऊन जाईल तुमचं. अजून 3 कर्निस्थ 6 गुणिले 2 कर्निस्थ 2. करणीचा गुणाकार करायचा आहे. आतील गुणाकार आतमध्ये, बाहेरील गुणाकार बाहेर. ह्या संख्या बाहेर आहेत आणि या संख्या आतमध्ये आहेत. आतील गुणाकार आतमध्ये. मग 3 दुनी 6 आणि 6 दुनी 12. 6 कर्निस्थ 12. 6 कर्निस्थ 12. कुठेही 6 कर्निस्थ 12 नाही. तर अजून आपल्याला काय करावं लागेल? या करणीला संक्षिप्त रूप देता येते. संक्षिप्त रूप कसं द्यायचं? तरी आतल्या संख्येचे अवयव पाडायचे. अवयव पाडले बघा, 12चे अवयव. 2 दुनी 4, 4 त्रिक 12. समान 2-2 अंकाचे गट करायचे आणि त्या गटातील संख्या बाहेर लिहायची करणीच्या आणि राहिलेली संख्या आतमध्ये लिहायची. म्हणजे उत्तर किती आले? 6 दुनी 12 कर्निस्थ 3. 12 कर्निस्थ 3 किती वापर आहे? तिसरा सी. त्यानंतर दुसरं उदाहरण, करणीचा भागाकार आहे. भागाकार कसा करतो आपण? तीच पद्धत. बाहेरील भागाकार बाहेर बघा, बाहेरील भागाकार बाहेर 6/3 आणि आतील भागाकार आतमध्ये 12/6. बघूया, 6/3 2 आणि 12/6 2. 3 दुनी 6 आणि 6 दुनी 12. 2 कर्निस्थ 2 आले. म्हणजे पर्याय क्रमांक 1A. दुसरा प्रश्न, खालील उपप्रश्न सोडवा. सोपे रूप द्या. सोपे रूप देताना काय करावं लागेल? गुणाकार आहे तिथं. मग गुणाकार करताना बाहेरील गुणाकार बाहेर 4 गुणिले 3 हा झाला बाहेरचा गुणाकार. आणि आतील गुणाकार 15 गुणिले 3 म्हणजे किती होईल? 4 त्रिक 12 आणि 15 त्रिक 45. पण नेहमी करणीला काय द्यायचं? संक्षिप्त रूप द्यायचं. संक्षिप्त रूप म्हणजे अवयव पडत असले पाडायचे आणि गटातील संख्या बाहेर घ्यायची. आता 9 5 45. 9 म्हणजे 3 त्रिक 9 आणि 5चे काय अवयव पडत नाही. गटातील संख्या बाहेर घ्यायची आणि राहिलेली संख्या आतमध्ये ठेवायची. म्हणजे थोडक्यात शुद्ध करणे एवढी. तिचं मिश्र करणीत रूपांतर अवयव पाडून करायचे आणि गटातील संख्या बाहेर लिहून राहिलेली संख्या आतमध्ये लिहायची. म्हणजे उत्तर किती आले? 36 कर्निस्थ 5. पुढं सोपे रूप द्या. 8 कर्निस्थ 28 भागिले 2 कर्निस्थ 7. करणीचा भागाकार कसा करायचा? बाहेरील भागाकार बाहेर 8/2 हे बाहेर राहणार आणि आतील भागाकार आतमध्ये. कर्निस्थ 28/7 म्हणजेच किती येईल? 2 चौक 8 आणि 7 चौक 28. आता इथं सुद्धा तीच पद्धत. काय? या करणीचे अवयव पडतायत. 4चे अवयव पडतायत. 2 दुनी 4 आणि गटातील संख्या बाहेर लिहायची. आता आतमध्ये कायच शिल्लक राहिलं नाही. मग करणीची काय आवश्यकता नाही. मग 4 दुनी 8. थोडक्यात 4चे वर्गमूळ किती? तर 2 आणि 4 पहिले आणि 4 गुणिले 2 8 उत्तर आलं. दुसऱ्या प्रश्न क्रमांक 2 मधील दुसऱ्या उपप्रश्नाचं उत्तर आपण किती काढले? 8 काढले. तिसरा प्रश्न, सोपे रूप द्या. इथं काय करायचं आहे? करणीचा गुणाकार करायचा आहे. फक्त इथं द्विपद करणे, इथं पुढं पण द्विपद करणे आहे. म्हणजे 2-2 पद आहे. त्यावेळी गुणाकार कसा करतो आपण? पहिला कंस सुट्टा करायचा. काय म्हणतोय बघा, पहिला कंस काय करायचा? सुट्टा करायचा. म्हणजे 5 अधिक कर्निस्थ 2 आणि दुसरा कंस आहे तसा लिहायचा. म्हणजे काय? 5 अधिक 3 कर्निस्थ 2
आता गडबडीत झालं हे. 5 थांबा नेट पुन्हा लिहितो मी. स्क्रीन रोटेट करतो. हां आता क्लिअर होईल. पहिला कंस काय करायचा आहे, पहिला कंस सेपरेट करूया टर्मनुसार. 5 अधिक कर्निस्थ 2, 5 अधिक कर्निस्थ 2 आणि दुसरा कंस आहे तसा लिहायचा. म्हणजे दुसरा कंस कोणता, 5 अधिक 3 कर्निस्थ 2. आता साईडला लिहितो, जागा कमी आहे इथं. सेम इथं दुसरा कंस 5 अधिक 3 कर्निस्थ 2. आता पुढं 5ने काय करायचं आहे, या प्रत्येकाला गुणावं लागेल. 5 5 25, त्यानंतर 5 त्रिक 15 कर्निस्थ 2. आता कर्निस्थ 2 आतमध्ये गुणायचं आहे परत ह्या दोन्हीला. कर्निस्थ 2 गुणिले 5, आतील गुणाकार आतमध्ये, बाहेरील गुणाकार बाहेर. बाहेर 5 आहे आणि आतमध्ये कर्निस्थ 2 आहे. परत 3 कर्निस्थ 2 गुणिले कर्निस्थ 2 किती होईल, 3 जसे तसे राहील. आणि वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2, वर्गमुळात 4 म्हणजे किती आले, 2 आले. 3 गुणिले 2 म्हणजेच किती झाले, 6 झाले. आता पुढे जाऊया. इथं 4 पद आहेत, 1 2 3 4. त्यातील ही 2 स्वरूप पद आहेत. 25 अधिक 6 31 झाले. आणि ही 2 सजातीय करणी आहेत. 15 कर्निस्थ 2, 5 कर्निस्थ 2, बेरीज किती होईल, 20 कर्निस्थ 2. म्हणजे ही झाली प्रश्न क्रमांक 3ची बेरीज. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, छेदाचे परिमेयकरण करा. छेदाचे परिमेयकरण करा म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, इथं 1 छेद कर्निस्थ 11 पुढची स्टेप घेतली बरं का. तर परिमेयकरण करा म्हणजे छेदातून कर्णी चिन्हाचा लोप करा. म्हणजे छेदामध्ये अपरिमेय संख्या आहे, तिचे रूपांतर परिमेय संख्येमध्ये करायचं. मग कधी करता येईल, तर त्या कर्णीच्या अनुबद्ध जोडीने, म्हणजे ज्या संख्येनं आपल्याला गुणायचं आहे जेणेकरून परिमेय संख्या मिळेल. म्हणजे थोडक्यात इथं जी संख्या असते त्याच संख्येनं अंशाला आणि छेदाला गुणायचं, म्हणजे छेदातून कर्णी चिन्हाचा लोप होतो, म्हणजे परिमेयकरण होतं. मग आता अपूर्णांकाचा गुणाकार अंश गुणिले अंश, वर्गमुळात 11, कर्निस्थ 11 गुणिले 1 कर्निस्थ 11 आणि कर्निस्थ 11 गुणिले कर्निस्थ 11 काय होईल, तर 11 होईल. तुम्ही म्हणाल कसं काय, तर 11 गुणिले 11 121 आणि 121 चे वर्गमूळ 11. म्हणजे हे झाले तुमचे छेदाचे परिमेयकरण. आता पुढं दुसरं 3 छेद 5 कर्निस्थ 7, 3 छेद 5 कर्निस्थ 7. काय करावं लागेल, तर अपरिमेय संख्या आहे छेदस्थानी आणि ती परिमेय होण्यासाठी आपल्याला कर्निस्थ 7ने छेदाला गुणावं लागेल, म्हणून अंशाला सुद्धा गुणायचं. तर 3 गुणिले कर्निस्थ 7 छेद, ही बरोबर चिन्ह इकडे घेतो, 5 कर्निस्थ 7 गुणिले कर्निस्थ 7. म्हणजेच काय होईल उत्तर, 3 कर्निस्थ 7 छेद 5 गुणिले कर्निस्थ 7 गुणिले कर्निस्थ 7 कर्निस्थ 49. म्हणजेच किती येईल, 7 येईल. आणि बरोबर छेदातून बघा कर्णी चिन्ह निघून गेले, म्हणजेच अपरिमेय संख्येचे रूपांतर परिमेय संख्येमध्ये झालेलं आहे. म्हणजेच उत्तर काय आले, 3 कर्निस्थ 7 छेद 5 7 35. म्हणजे छेदाचे परिमेयकरण करत असताना छेदामध्ये जी कर्णी आहे, त्या जी कर्णी आहे ती म्हणजेच अपरिमेय संख्या आहे आणि तिचे परिमेयमध्ये रूपांतर करताना त्याच कर्णीने छेदाला गुणावं लागेल, म्हणून अंशाला गुणावं लागेल आणि मग तुमचे काय होते, परिमेयकरण होते. या पद्धतीने आपण काय केले, दिवस क्रमांक 8 आणि 9 या दोन्ही दिवसामध्ये असलेले कंटेंट
इथं सांगितलेले आहेत. तर या कंटेंटचा तुम्ही अभ्यास करा, व्हिडिओ व्यवस्थित पहा आणि स्वाध्याय सोडवा. धन्यवाद.